वणी कायर मार्ग खड्डेमय झाला आहे। 4 दिवसात दुरुस्ती न झाल्यास रस्ता रोकोचा इशारा सरपंच प्रवीण झाडे यांनी दिला। वणी कायर मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून 18 नंबर रेल्वे पुलापर्यंतचा रस्ता पूर्णपणे खड्ड्यांनी भरला आहे। या खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक ठरत असून दुचाकी स्वारांचे अपघात नित्याचे झाले आहेत। पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये संताप उसळला आहे। या पार्श्वभूमीवर पेटूर ग्रामपंचायत सरपंच प्रवीण झाडे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। 4 दिवसात खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास गावकऱ्यांसह रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच प्रवीण झाडे यांनी दिला। निवेदनवेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आम्ही माननीय उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वणी यांना रस्त्याबाबत आमचा जो वणी ते पेटूर 18 नंबर पुलिया आहे, हा रोड इतका खराब झालेला आहे की हा रोडवर अक्षरशः आज रोजी मागच्या 1.5-2 वर्षापूर्वी तो रोड चांगल्या प्रकारे दुरुस्त करण्यात आला आणि त्यानंतर या पावसाळ्यामध्ये इतके गड्डे पडले की त्या रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम असल्यामुळे तिथं आज टोंगरं खड्डे पडले आहेत आणि त्या टोंगरं खड्डे पडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा प्रशासन हे कोणत्याही प्रकारचं त्याच्यावर दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे आज आम्ही पेटूर ग्रामवासी या ग्रामपंचायततर्फे आम्ही निवेदन देत आहोत की आम्हाला 3 ते 4 दिवसामध्ये ते रस्ते ची दुरुस्ती करून देण्यात यावी, जेणेकरून जे मुकुटबन कायरपर्यंत जे जाणार येणारवाले आहे नागरिक आहेत त्यांना सामान्य जे लोक जातात त्यांना कोणत्याही प्रकारची हानी नाही पोहोचावी, ह्या आमच्या या उद्देशाने आम्ही हे निवेदन देत आहोत। आणि निवेदन देत असताना आज आपला स्टेट हायवे हा रोड असताना तिथे 12 ते 15 टनाची क्षमता असताना आज तिथं मोठमोठ्या मुकुटबन साईडला मोठमोठ्या कंपन्या WCL कंपन्या आहे, सिमेंट फॅक्टरी आहे आणि त्या सिमेंट फॅक्टरीतून माल ओढताण करत असताना 50-50 टनाच्या आज त्या रोडवर गाड्या जात आहे। चालत असताना अक्षरशः तिथं साहजिक आहे की तिथे गड्डे पडणारच, परंतु ते गड्डे पडल्यानंतर ते बांधकाम विभागाने त्याच्याकडे लक्ष देऊन आणि जे ठेकेदार संबंधित ठेकेदार आहे यांना सूचना देऊन ते जर व्यवस्थित काम जर पूर्ववत करत राहिलं तर अशी परिस्थिती निर्माण होत नाही। परंतु यामुळे आणि यावर्षी पावसाळ्यामुळे इतके मोठमोठाले खड्डे आणि इथं कोणत्याही सामान्य माणसाचा ॲक्सिडेंट होत आहे आणि प्रशासन काही त्यांना सामान्य माणसाला मोबदला कोणत्याच प्रकारचा देत नाही आणि मोबदला देत असल्यामुळे सामान्य माणसाची बेहाल होत आहे आणि त्या बेहाल नाही व्हावं यासाठी आम्ही पेटूर ग्रामवासी तर्फे जर 3-4 दिवसामध्ये हा रोडची दुरुस्त नाही झाली तर आम्ही आमच्या लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलन करू अशी आम्ही प्रशासनाला आणि सार्वजनिक बांधकामाला इशारा देत आहोत। आणि म्हणून आज आम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांना ह्या निवेदन देऊन आणि आमच्या निवेदनाची दखल घेऊन त्यांनी आमचा मार्ग सुरळीत करण्यात यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो।